काय म्हणशील ज्या पद्धतीने या स्पर्धेची तुम्ही किती आतुरतेने वाट पाहता विजय मामा चषकाची? आम्ही तर प्रत्येक वर्षी वाट बघतो आणि 2-3 महिने अगोदर डिक्लेअर व्हायला आम्ही एंट्री पहिल्याच करून ठेवतो. नक्की ज्या पद्धतीने 47 धावांचं लक्ष होतं, काय टार्गेट मनामध्ये ठेवलं होतं ज्यावेळेला 2 षटकामध्ये कमी धावा होत्या, 18 धावा होत्या, परंतु घनश्यामने 4 बॉल व्यवस्थित टाकल्यानंतर त्यानंतर तुमची रणनीती काय होती? रणनीती काय मारायचीच होती, नंतर षटकाच्या वगैरे मारल्याशिवाय मॅच नाही होणार. थँक्यू व्हेरी मच. योगेश वैती होते लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर, प्लेअर ऑफ द मॅच आपण पाहू शकलात. जाऊया आता सरळ कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्या ठिकाणी असतील प्रशांत जाधवडे सर, या आपण त्यांचा आवाज ऐकूया. तत्पूर्वी कॅमेरामॅन धन्यवाद दीपक बुंदे, सावली क्रिएशन. शुक्रिया प्रमोद. सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है विजय मामा चषक 2025 दोपहर का सत्र थोड़ी देर के बाद शुरू हो जाएगा. 11:41 का समय हो गया है और तीसरा मुकाबला बदाम 11 पांडवाज बनाम जय भवानी मारंबड़पाड़ा. तो सिक्का उजला बदाम 11 पांडवाज के पक्ष में गिरा. इन्होंने कहा कि भैया हम गेंदबाजी करेंगे और मारंबड़पाड़ा को मौका दिया गया है बल्लेबाजी करने के लिए. गेंद को ड्राइव किया आपने, फॉलो थ्रू में गेंद को रोकने की कोशिश गेंदबाजी जरूर की है. हरीश अंडरआर्म भी बहुत अच्छा खेलते हैं हरीश, और उसके साथ बल्लेबाजी कमाल की होती है इनकी. ऑलराउंडर खिलाड़ी है हर्ष, गेंदबाजी कर रहे हैं. 11:42 पर मुकाबला शुरू हुआ. बल्लेबाज विशाल पाटिल और कुणाल पाटिल. फ्लैग स्लीपर खिलाड़ी है, पॉइंट है, कवर है, एक्स्ट्रा कवर मिडा पर खिलाड़ी तैनात है. प्रतियोगिता का आज का बहुत ही महत्वपूर्ण दिन है, तीसरे दिन का खेल. राइट अप ओवर द विकेट. ओह बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी, अपील जोरदार, लेकिन अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है. गति ज्यादा नहीं है हरीश के पास, लेकिन नियंत्रण है, अनुभव है इनके पास. परिपक्व खिलाड़ी है, अंडरआर्म और ओवरआर्म दोनों फॉर्मेट में बहुत अच्छा खेलते हैं. बल्लेबाज विशाल पाटिल और कुणाल के पास भी काबिलियत है, प्रारंभिक बैटर है, इन्होंने भी अच्छा प्रदर्शन किया अपनी टीम के लिए. मारंबड़पाड़ा के लिए एक अच्छा स्टार्ट जरूरी. स्कोर 1 रन बगैर किसी नुकसान के. ऑफ स्टंप के बाहर से गेंद अंदर की तरफ आई है. एक्शन रिप्ले में देखिए क्या जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं हर्ष गेंदबाजी कर रहे हैं. बल्लेबाज बिल्कुल थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर खड़े, तो ये गेंद बहुत बढ़िया थी. ऑफ ब्रेक किया गया था, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आंखों से दूर रखा था. सदी गेंदबाजी हरीश द्वारा. छोटी गेंद पर प्रहार किया, इस बार फ्लैट फक्का ये लगा, शानदार छक्का. शॉर्ट पिच गेंद थी, बैकफुट पर बिल्कुल बल्लेबाज तैयार थे और साइड पर गेंद को पुल किया डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर. एक दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज विशाल पाटिल का. फ्लैट छक्का खेला है. स्कोर इसी के साथ 7 रन. पहले ओवर का खेल, इससे पहले बहुत अच्छी गेंद थी, काफी ऑफ स्टंप के बाहर थी, वहां से गेंद अंदर की तरफ आई, ऑफ ब्रेक किया गया था, दोबारा वही कोशिश, लेकिन ज्यादा शॉर्ट पिच गेंद थी. बैकफुट पर बल्लेबाज को अपने बाजू करने का मौका मिला. बहुत ही बेहतरीन स्ट्रोक था विशाल पाटिल का. मच नीडेड 6, स्कोर 7 रन. लेफ्ट स्टंप की तरफ गेंद है, उसके ऊपर प्रहार, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर. बैक टू बैक ये दूसरा 6 रन. मैग्निफिसेंट बैटिंग बाय विशाल पाटिल. शुक्रिया डीजे. अब दिशा से भटकते हुए हरीश, और इस वक्त प्रेशर बनता हुआ, लगातार 2 छक्के बल्लेबाज विशाल पाटिल के. उल्टॉस, तीसरी बार गेंद बाउंड्री लाइन के बाहर, क्या बात है. बैक टू बैक तीसरा छक्का. बल्लेबाज का इरादा है पक्का, गेंदबाज हक्का बक्का. 6 रन.
शुरुआत हरीश ने बहुत बढ़िया की थी। 3 गेंदों की अगर कहानी देखें तो एक सिंगल और 2 बिंदी गेंदें, लेकिन उसके बाद में 3 गेंदों में लगातार 3 छक्के बल्लेबाज विशाल पाटिल के बल्ले से बेहतरीन बल्लेबाजी करे। स्कोर इसी के साथ 19-19 आफ्टर कंप्लीशन ऑफ 1 ओवर, स्कोर 19 पर नन। या स्पर्धेच्या निमित्तानं विशेष असे बदल करण्यात आलेले आहेत, आमूलाग्र बदल। V24 फाउंडेशन व आगरी सेना पुरस्कृत विजय मामा चषक 2025 मध्ये प्रत्येक गटासाठी या ठिकाणी 2 ट्रॉफ्या दिवसभरामध्ये खूप चांगली कामगिरी केली आणि शेवटचा सामना तुम्ही पराभूत झालात तर त्या फायटर टीमसाठी एक उत्तम प्रकारची आकर्षक ट्रॉफी असणार आहे आणि मग क्वालिफाय झाल्यानंतर आणखीन एक ट्रॉफी, 2 ट्रॉफीज तुम्हाला मिळणार आहे। पण त्यासाठी दिवसभर खूप चांगली कामगिरी तुम्हाला करावी लागेल। रन संख्या 19-19, गेंदबाजी में परिवर्तन। रामदास इस ओवर की पहली गेंद राइट अप ओवर तो विकेट गेंदबाजी करे कॉम्बॉक्सिन से। लेग स्टंप के बाहर गेंद, वाइट बॉल का इशारा अंपायर करते हुए ये गेंद आपको दोबारा डालनी पड़ेगी। V24 फाउंडेशन एंड आगरी सेना प्रेजेंट विजय मामा चषक 2025 का फिलहाल आप तीसरे दिन का खेल देख रहे हैं। तीसरा मुकाबला आई भवानी मारंबड़पाड़ा और बादाम 11 पांडवाज। V24 वाइस चंदन सार, बादाम 11 चंदन सार, दोनों टीमों के कप्तानों को मैं दरख्वास्त करना चाहूंगा आप रेडी रहे टॉस के लिए। इस बार ऑन सेट पर गेंद को ड्राइव किया, अच्छी गेंद थी, आगे डाल दिया था। लॉगर पर खिलाड़ी तैनात है, जब तक कि गेंद को फील्ड करे थ्रो करे तब तक दोनों बैटर ने 1 रन मुकम्मल किया। स्कोर इसी के साथ आगे बढ़ता हुआ रन संख्या फिलहाल 21 रन स्कोरबोर्ड पर। इंपॉर्टेंट मैच है, कमजोर तेरा वक्त है, तू नहीं माना कि आज तकलीफें बड़ी है पर कल कामयाबी भी बड़ी होगी, मेहनत आपको बड़ी करनी पड़ेगी। तकलीफें तो बिल्कुल होने वाली है। टप्पा खाने के बाद के अंदर की तरफ आई, ओ हो ये अच्छी गेंद थी। बल्लेबाज बॉल रिलीज करने से पहले 5वें स्टंप की तरफ आए थे, सफल हुए थे और टेलीग्राम मिल गया रामदास को और रामदास ने अपना क्लास दिखाया। गेंद को अंदर की तरफ लेके आए, ज्यादा जगह नहीं थी एक बार फिर स्ट्रोक खेलने के लिए। ब्यूटीफुल बॉलिंग बाय रामदास। ये भी गेंद तेज रफ्तार की थी, इससे पहले रफ्तार ज्यादा नहीं थी। अभी भी वही हो रहा है मैदान के अंदर, बल्लेबाज जो है ना ऑफ स्टंप के बाहर आके बल्लेबाजी करना चाह रहा है। दोबारा टेलीग्राम मिल रहा है और बल्लेबाज क्या कर रहे हैं, उनका ट्रिगर मोमेंट क्या है बहुत अच्छी तरह से जानते हुए रामदास दबाव बनाने की कोशिश बल्लेबाज विशाल पाटिल के ऊपर। लगातार 3 छक्के जड़े थे। पिछला ओवर 3 गेंदों तक अगर देखें तो खामोश थे, लेकिन उसके बाद में चौथी, 5वीं और 6ठी गेंद पर 3 सिक्सर, शॉर्ट पिच गेंद पर हमला किया। फुल टॉस 2 गेंदें थी, हरीश के ऊपर हमला करते हुए 19 रन अर्जित किए गए थे। इस बार टप्पा खाती गेंद अंदर की तरफ आई, गेंद को स्क्वायर लेग की तरफ खेल दिया। स्क्वायर लेग पर बॉडी नंबर खिलाड़ी तैनात है, जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रू करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए हैं और 2 रनों के साथ स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ। नाउ स्कोर मूव्स ऑन 23 रन। पहले विकेट के लिए 23 रनों की बहुत ही महत्वपूर्ण साझेदारी। स्ट्राइक रन पर बैटर बल्लेबाजी करने के लिए विशाल पाटिल, 3 सिक्सर और 1 डबल, कुल मिलाकर 20 पर खेल रहे हैं और कुणाल पाटिल 2 पर बल्लेबाजी करते हुए। स्कोर कुल मिलाकर 23 रन बगैर किसी नुकसान के। राइट अप ओवर द विकेट रामदास, उड़ाया आसमान की तरफ। सफलता का मुख्य आधार सकारात्मक सोच और निरंतरता का प्रयास। गेंद बॉडी के बाद 6 रन। साथ 29 पर पहुंच चुका है। ये बहुत ही बेहतरीन स्ट्रोक था विशाल पाटिल का। कुछ बिंदी गेंदें खेलते लेकिन उसके बाद में उसकी भरपाई भी करते हैं और बड़े स्ट्रोक की तरफ जाते हैं। ये स्लॉट में गेंद थी, ओवर पिच गेंद थी, उसके ऊपर प्रहार किया गया। कॉर्नर बाउंड्री लाइन के बाहर गेंद चली गई 6 रनों के लिए। स्कोर इसी के साथ 29-29। रामदास राइट अप ओवर द विकेट। इस बार पैरों पर गेंद, क्या बात है, सोचने से कहा मिलते हैं तमन्ना के शहर। मंजिल को पाने के लिए चलना भी बहुत जरूरी है। 6 रन।
आप देखिए पिछला ओवर छक्के के साथ समाप्त हुआ था, इस ओवर की कहानी अगर देखें तो सिक्सर के साथ समाप्त हुई है। पिछले ओवर में 3 छक्के आए थे और पहले 3 गेंदों की अगर कहानी देखें तो रन नहीं आए थे। इस बार भी देखिए तो बहुत ही बेहतरीन इस ओवर में 2 छक्के आए हैं। 2 ओवर के बाद रन संख्या कुल मिलाकर 35 रन। पानी की जरूरत है मैदान के अंदर। संघर्ष भरी जिंदगी में ख्वाहिशें हजार रखो, पूरी ना हो पर कोशिशें बरकरार रखो। शुरुआत हमेशा इन्होंने खराब की है, बहुत सारी बिंदी गेंदे। क्या बल्ला चाहिए अंपायर? बल्ला चाहिए। पानी की जरूरत है, पानी की जरूरत है तो थोड़ा ध्यान रखना होगा। फिलहाल इस वक्त अगर देखें तो फिलहाल समय आपको बताऊंगा 11:52, 11:42 पर मुकाबला शुरू हुआ। 10 मिनट का समय खत्म हो गया। जलपान के लिए खेल रुका हुआ है। तब तक एक बार फिर हमारे जो मेहमान है प्रभाकर पाटिल, संदीप पवार, अशोक वर्ड, रिकिन पाटिल, कामेश पाटिल, मितेश पाटिल, पीयूष पाटिल, अल्विन परेरा, किरण भोईर, प्रकाश गरत, गणपत पाटिल, नितिन गावड़े, दीपक पाटिल, लंकेश पाटिल, सभी का हम दिल के गहरे से स्वागत करेंगे। वक्त आपको ज़्यादा नहीं लेना है। और P20 पर बॉयज चंदन सर, बादाम 11 चंदन सर अगले मैच के टॉस के लिए तैयार है। आपकी टी शर्ट, आपकी प्लेयर की लिस्ट और उसके साथ टॉस का बॉस, ये सारी प्रिपरेशन आपको करनी है। फॉर्मेलिटीज को भी पूरा करना है। गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है। कम बॉक्सिंग से गेंदबाजी करने गेंदबाज अपनी बॉलिंग मार्ग पर फिलहाल भरत और विशाल पाटिल की थोड़ी सी अलग पारी रही है। भरत घरत बल्लेबाज, विशाल पाटिल के ऊपर निगाह है। कुणाल इंपॉर्टेंट पारी खेल रहे, रुककर बल्लेबाजी कर रहे। वेट एंड वॉच वाली क्रिकेट। भरत घरत ऑन साइड पर बहुत अच्छा स्ट्रोक है। बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है। वो क्या कर रहे? गलती हुई है, गलती हुई है। गेंद बॉडी के बाद 4 रन मिला मौका और जड़ दिया शानदार चौका। कमजोर कोशिश बाउंड्री लाइन पर, डीप मिड विकेट पर खराब एक बार फिर फील्डिंग, उसका फायदा मिला कुणाल को। कुणाल पहुंच चुके 6 पर। स्कोर इसी के साथ 39 रन। कदमों का इस्तेमाल करते हुए ऑन साइड पर खेलना चाहते थे। लेग ब्रेक गेंद फ्लाइट दी गई थी और इस बार बहुत अच्छी गेंद ऑफ स्टंप के बाहर बीट में बल्लेबाज हरीश ने गेंद को फील्ड किया, गैदर किया विकेट के पीछे। स्कोर नाउ 39। सीधे बल्ले से बहुत ही खूबसूरत स्ट्रोक है। क्या बात है! डोंट बी वायलेंट, बी साइलेंट एंड शो योर टैलेंट। इस्तेमाल किया गया था। फ्लाइटेड गेंदबाजी करे, लेग ब्रेक गेंदबाजी करे तो गेंद के पिच तक पहुंच पाए और इसके कारण देखिए गेंद बल्ले के बीचों बीच लगी है। और सबसे अच्छी बात है सीधे बल्ले से खेल रहे, सीधा बल्ला, सीधी बात, नो बकवास। दोबारा उसी तरह से खेलना चाहते थे लेकिन फिलहाल इस बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास। आगे तो आए थे, सोच यहां बहुत अच्छी थी। इससे पहले सीधे बल्ले से खेला था, इस बार गेंद के पिच तक नहीं पहुंच पाए। लेग ब्रेक गेंद है, फ्लाइट अच्छा दे रहे भरत घरत। लेग ब्रेक करते हुए हरीश विकेट के पीछे। हवा में गेंद है, कवर पर खिलाड़ी उनके सर के ऊपर से गेंद डीप स्टैक कवर बॉडी की तरफ आ रही है। लॉकअप पर खिलाड़ी बहुत तेजी के साथ डीप स्टैक कवर क्षेत्र में चले गए। गेंद को फील्ड किया गया, 2 रन लेने का मौका। विकेट के पीछे अच्छी दौड़ लगाते हुए दोनों बैटर। आज मुश्किल है, कल थोड़ा बेहतर होगा, बस उम्मीद मत छोड़ना, भविष्य जरूर बेहतरीन होगा। मैदान के अंदर मुकाबला बहुत ही इंटरेस्टिंग चल रहा है। स्कोर अगर देखें तो रन संख्या 27 रन, 47। ओवर की बात करें तो यह तीसरा ओवर है और तीसरे ओवर की आखिरी गेंद शेष। दोनों के लिए होगी विशेष। कुणाल पाटिल ऑन स्ट्राइक। लेग ब्रेक गेंद, इंतजार किया, वेट किया और उसके बाद में खेल दिया डीपेस्ट कवर बॉर्डर के बाहर। 4 रन मिला मौका और जड़ दिया शानदार।
पाटिल now score moves on 51 for none। पहले विकेट के लिए 51 रनों की साझेदारी और विशाल पाटिल और कुणाल ने बहुत अच्छी रिकवरी की है या स्पर्धेच्या दरम्यान। आमचे स्पर्धेचे आयोजक आदरणीय विजय मामा घरत यांचे परममित्र देवनाथ तुकाराम भगत यांच्याकडून 5,000 रुपयाची आर्थिक मदत आली। एकदा सर्वांना विनंती आहे जोरदार टाळ्यांचा गजर आपण त्यांच्यासाठी करूया। देवनाथ तुकाराम भगत साहेब थँक्यू सो मच। यापूर्वी गणपत पाटील यांनी 2,000 रुपयाची आर्थिक मदत केली होती आणि मला वाटतं दया मॅच खेळण्याकरता सज्ज झाल्या पुढच्या सामन्यासाठी। ती माहिती आमच्यापर्यंत ते घेऊन आलेली आहेत। देवनाथ तुकाराम भगत साहेब तुमचे हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद। आफ्टर 3 ओवर स्कोर ऑफ 51 50 रनों की साझेदारी। डगआउट में वो तालियां बजनी चाहिए थी लेकिन तालियों की आवाज़ नहीं आ रही है। रिलैक्स है लेकिन कोई भी टोटल सुरक्षित नहीं होता। छोटी गेंद पर प्रहार किया गया, हाफ टक्कर गेंद, हवाई फायर, दर्शक दीर्घा में गेंद है 6 रन। शुक्रिया डीजे ओंकार हमें जानकारी दे रहे। बल्लेबाज विशाल पाटिल एक विशाल पारी खेलते हुए अपनी टीम के लिए 38 पर और कुणाल पाटिल 18 पर खेल रहे हैं। पहले विकेट के लिए बहुत ही महत्वपूर्ण साझेदारी। क्या गजब की बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा रही है। इतनी छोटी गेंदबाजी आप करेंगे तो प्रवीण भाई बल्लेबाज आपको कहाँ छोड़ने वाले हैं। इस पारी का अभी तक अगर देखें तो 6वां छक्का विशाल पाटिल के बल्ले से आया। पहले ओवर में 3, दूसरे ओवर में 2, तीसरे ओवर में ज्यादा मौका नहीं मिला। कुणाल ने बल्लेबाजी के चौथे ओवर की पहली गेंद पर स्वैग से करेंगे स्वागत, सिक्सर के साथ स्वागत हुआ। इस बार बच गए हैं अच्छी गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी। ऑन साइड पर खेलने के लिए बिल्कुल तैयार थे। बल्ले का अनुनी किनारा लगा और इस वक्त गेंद जो है ना हरीश के घुटने को लगी है। बल्ले का अनुनी किनारा लगा था। कैच लेना इतना आसान नहीं था लेकिन इस लेवल पर जब बड़ा टूर्नामेंट खेल रहे हैं तो कैच लेने की भी जरूरत है। विकेट चाहिए आपको। इस ओवर की अगली गेंद प्रवीण, काफी ऑफ टाइम के बाहर। क्या बात है, जिसका लक्ष्य बड़ा होता है उसके कदमों में सारा जहां होता है। नो बॉल पर यह सिक्सर, वंडरफुल बैटिंग। शुक्रिया डीजे। अर्धशतक के लिए 6 रनों की जरूरत है। आपके पास गेंदों की बात करें तो 4 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है। फ्रीड का इशारा, विजय मामा चषक 2025 पिक्चर है सुपर हिट, अगली गेंद फ्री हिट। डगआउट में तालियां बज रही, अब तालियों की आवाज आ रही है थोड़ा दमखम कम है लेकिन बल्लेबाज दमखम लगा रहे। कुल मिलाकर 44 पर बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज विशाल पाटिल। ओ नो बॉल है, नो बॉल ये गेंद आपको दोबारा डालनी पड़ेगी। परेशानियां बढ़ती हुई इस मुकाबले में। बदाम 11 पांडवा टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला लिया था लेकिन दोनों बल्लेबाजों ने, विशाल ने स्टार्ट थोड़ा सा खराब किया था, अच्छा स्टार्ट नहीं था लेकिन जब वो 3 सिक्सर आने के बाद उनका कॉन्फिडेंस 7वें आसमान पर चला गया। अभी तक इस पारी में 7 छक्के आए हैं। धुआंधार बल्लेबाजी, फ्रीड का इशारा अंपायर ने किया है। पैरों पर गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे, सफल हुए थे। बिल्कुल 5वें 6ठी स्टंप की तरफ आए थे। हरीश खुश है, ये अच्छी गेंद थी। सराहना करते हुए अपनी गेंदबाज की प्रवीण की। इससे पहले बहुत सारी आप टक्कर गेंदें इन्होंने डाली है। 3 गेंदों का खेल और 44 पर बल्लेबाजी कर रहे बल्लेबाज विशाल पाटिल। एक रन मुकम्मल किया। क्या दूसरे के लिए वापस जाएंगे? दूसरे के लिए वापस जाना चाह रहे लेकिन यह खतरा भी हो सकता है। अंपायर का क्या इशारा वो देखना, बहुत हट्टी भी अंपायर की तरफ चले गए। याच दरम्यान मी विनंती करेन या स्पर्धेतील शिल्पकार विजय मामा घरत आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावरती चेतन निंबाळकर साहेब उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करूया। आदरणीय चेतन निंबाळकर साहेब, आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातो आहे। आगरी सेना उपाध्यक्ष पालघर जिल्हा विजय घरत मामा यांच्या शुभ हस्ते सन्मान, चेतन निंबाळकर साहेबांचा सन्मान।
डिसिजन पेंडिंग आहे. आय लव विजय मामा चषक आपण पाहू शकता, जिथे प्रेझेंटेशन बॉक्स आहे. चेतन निंबाळकर साहेबांचा सन्मान टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आज सन्मान या ठिकाणी करतो आहे. थँक्यू मंच. या मंचावरून टाळ्यांचं गजर झालं आहे. यापूर्वी देवनाथ तुकाराम भगत यांच्याकडून 5,000 रुपयाची आर्थिक मदत आली, त्यांचे मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. फलंदाज OUT आउट, रन आउट. टाळ्यांचा गजर आता होतो आहे. मैदानावरती टीम आपल्याला पाहायला मिळते. अत्यंत महत्त्वाचा सामना खेळत असताना अल्विनजी परेरा यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करतो आहे. आदरणीय अल्विनजी परेरा साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. चेतन निंबाळकर साहेबांचा सन्मान नुकताच संपन्न झाला आहे. त्यानंतर अल्विन परेरा साहेबांचा सन्मान या ठिकाणी करण्याकरता स्पर्धेचे शिल्पकार उद्गाते विजय घरत साहेबांना मी विनंती करतोय. अल्विनजी परेरा यांचा सन्मान आपण मंचावरती पाहू शकता. मायेची शाल, त्यानंतर एक आकर्षक ट्रॉफी, या स्पर्धेची गोड आठवण. टाळ्यांचा गजर होतोय. 45 धावांची शानदार खेळी साकारले आज विशाल पाटीलनं. 16 चेंडूंना सामोरं गेला. 7 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधनं. संदीप पवार यांचाही सन्मान या मंचावरती केला जाईल. आदरणीय संदीपजी पवार साहेब, आपलाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. ही चांगली गोलंदाजी, ऑफ्टमच्या थोडासा बाहेरच्या चेंडू ठेवला होता. आदरणीय संदीपजी पवार यांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. मामानी नेहमीच माणसं जोडण्याचं काम केलंय. क्रिकेट एक माध्यम आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये एक फार मोठं नाव विजय मामा घरत, त्यांच्या शुभ हस्ते संदीप पवार यांचा सन्मान. 2 चेंडू डॉट आहेत. का उशीर केला असा प्रश्न असेल. 2 चेंडू डॉट टाकण्याकरता. यापूर्वी देखील डावाची सुरुवात डॉटनं झाली होती. 2 डॉट, 3 डॉट, सिंगल 3 चेंडूमध्ये आपण पाहिलं. त्यानंतर ह्या डावाचा जो एंड झाला आहे, समारोप आपण पाहू शकला या इनिंगचा, तो देखील डॉटने 2 डॉट चेंडूने झालेला आहे. एकूण धावलकरती धावा आहेत 66. 67 धावांचं आव्हान या स्पर्धेमध्ये असणार आहे. आणि त्याचबरोबर आत्ताच व्यासपीठावरती या स्पर्धेच्या निमित्तानं, या भव्य दिव्य विजय मामा चषकाच्या निमित्तानं उपस्थित आदरणीय सन्मान्य चेतन निंबाळकर साहेब यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. आणि चेतन निंबाळकर साहेबांनी या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाकरता एक पारितोषिक निश्चित आहे किंवा एक देणगीच्या स्वरूपामध्ये मदत केलेली आहे. 2100 2100 रुपयाची आर्थिक मदत आले. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचे आभार व्यक्त करणार आहोत. थँक्यू सो मच चेतन निंबाळकर साहेब. 2100 रुपये आर्थिक मदत या स्पर्धेकरता. देवनाथ तुकाराम भगत 5000 रुपये, गणपत पाटील 2000 रुपये. आता वेळ झाले टॉस का बॉस. तर आपण जाणार आहोत टॉसच्या दिशेने. अतिशय महत्त्वाचा सामना असेल यानंतर होणारा सामना क्रमांक 4. B24 बॉयज चंदन सर, बदाम 11 चंदन सर, या 2 संघादरम्यान ही महत्त्वपूर्ण लढत असणार आहे. त्यासाठी दोन्ही संघ सज्ज असतील. कॅप्टन प्लीज. बदाम 11 चंदन सर आणि B24 बॉयज चंदन सर. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण बघतोय विजय मामा चषक 2025चा क्रिकेटचा थरार, मनोरंजनाचा डबल बार मी काय म्हणतोय तर ग्रामीण आणि शहरी या दोन्ही टॅलेंटेड खेळाडूंसाठी एक संधी आहे. तर आता B24 बॉयज चंदन सर कॅप्टन आणि बदाम 11 चंदन सर कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचे आहे. बदाम 11 चंदन सर कॅप्टन प्लीज. आदरणीय चेतनजी निंबाळकर साहेबांना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाणार आहे. तर आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. चेतनजी निंबाळकर साहेब, आपल्याला नम्र विनंती आहे. आत्ताच त्यांनी 2100 रुपये आर्थिक मदत केलेली आहे या स्पर्धेकरता. बदाम 11 चंदन सर कॅप्टन, B24 बॉयज चंदन सर.
ऑल राईट, चंदन सर गटामध्ये आपण महत्त्वाचा सामना पाहणार आहोत. V24 बॉय चंदन सर, बदाम 11 चंदन सर, चेतनजी निंबाळकर साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. टॉस का बॉस V24ची मागणी झाली. V24 या ठिकाणी आलेला आहे. धीरन खुश असणार आहे कारण टॉस जिंकलेला आहे. निंबाळकर साहेब थँक्यू सो मच. आपण अस्वस्थ बा व्यासपीठावरती. धीरन काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. तुम्ही टॉस जिंकला असता तर आम्ही पण क्षेत्ररक्षण करण्याचं पाटिंग करायचे. किती धाबा? इथे एक माफक टोटल वर 4 षटकांचा सामना आहे. मिनिमम 50 अबाव. 50पेक्षा जास्त. तुम्ही किती धावांपर्यंत रोखाल? 40च्या आतमध्ये. 40च्या आतमध्ये. तुमच्याकडे कोणते असे गोलंदाज जे प्रभावी कामगिरी करतील आणि 40च्या आतमध्ये रोखतील? प्रथमेश आहे, दीपेश आहे, विजय आहे, प्रथमेश, दीपेश, मंगेश आहे आणि अनिकेत आहे. ऑप्शन भरपूर आहेत तुमच्याकडे. तुमच्याकडे असे कोणते बॅटर आहेत ते 50+ धावा करतील? आमच्या संदेश आहे, बंटी आहे, मी आहे आणि 2 आणखी प्लेयर आहेत. स्पर्धेबद्दल काय सांगा? ही टुर्नामेंट अगदी मनापासून चांगलीच बरोबर आणि विजयदादांची टुर्नामेंट तर नक्कीच आमच्या विराट बसाईमध्ये मोठी टुर्नामेंट असते. मोठी टुर्नामेंट असते. आयोजकांमध्ये आता वेगळी जबाबदारी आहे. 2 जबाबदाऱ्या सांभाळायच्या आहेत. किती तयारी करावी लागते या स्पर्धेकरता? या तयारीचं फॉर्म छापून आम्ही नोव्हेंबरमध्ये छापलेला. नोव्हेंबरनंतर जी तयारी सुरू झाली ग्राउंडसाठीच आम्हाला जवळजवळ 15 दिवस गेले. 15 दिवस मेहनत आहे. बरेच जण आहेत, जसे आहे संतोष आहे, मंगेश आहे, निशांत आहे, महेंद्र वगैरे आहे, जान अन्सारी, अनिकेत आहे, परत विजयमाचा आम्हाला सपोर्ट आहे खूप. त्याच्यानंतर असे बरेचसे आमचे पाठीराखे आहेत, दयानंद पाटील असतील, अमर कुमार राम आहे, धनाजी सुळे आहेत, बऱ्याच जणांचा सपोर्ट आहे आम्हाला. आणि खेळपट्टीला पण खूप आम्ही मेहनत घेतली. खेळपट्टी आउटफील्ड खूप खराब होती. गेल्या वर्षी आम्ही खूप भरणी केलेली ग्राउंडला, तरी पण बऱ्याच ठिकाणी असे खड्डे वगैरे दिसत होते. तर मग आम्ही खूप मेहनत घेतली. विजयमामा स्वतः थांबून इकडे मेहनत घेत होते. आणि दरवर्षीप्रमाणे तर संकल्पना तर नवीन नवीन येतच असतात मामाच्यातर्फे. आम्ही खूप त्याच्यात म्हणजे नवीन काहीतरी आणण्याचा प्रयत्न करतो. यावर्षी प्रेक्षकांसाठी पण ठेवलं आहे. प्रेक्षक खूप बेवर्ग येतो, पण त्यांना काहीतरी बक्षिसे पाहिजे. तर त्यांनी लकी ड्रॉचं आम्ही सिलेक्ट केलेलं मामांनी वगैरे. आम्ही सांगितलं कुपन्स ठेवूया. मामा बोलतो फ्री ठेवायचे, की प्रेक्षकांना पण मजा करायला भेटली पाहिजे, फ्री ठेवायचे. आम्ही पैशाचं सांगितलं, पैशाचं नको बोलते. पैसे नाहीत, प्रेक्षक वर्ग मोठे आहेत, तर आपण ती फ्री संकल्पना करूया. कुठेच असे आम्ही फ्री संकल्पना बघितली नव्हती. मामाने सांगितलं, आम्ही केली. क्या बात आहे. बाबांनी यावर्षी देखील एक वेगळी संकल्पना आणलेली आहे. धीरन भरपूर गोष्टीवरती तो प्रकाश जोड टाकला. अजून भरपूर गोष्टी आहेत या स्पर्धेमध्ये. 6 सायकल आहेत, 2 दुचाकी आहेत. त्यानंतर प्रत्येक दिवशी गटातल्या प्रत्येक संघाला आपण बघितलं तर डेचा जो रनरअप असेल, अर्थात तो संघ संघर्ष केले फायटर जो संघ असेल त्याच्यासाठी देखील पारितोषिक मिळणार आहे. आणि क्वालिफाय झाल्यानंतर देखील तुम्हाला ॲप्लिकेशन खूप चांगलं असेल तर तिथे तुम्हाला पारितोषिक मिळणार आहे. धीरनला अजून काहीतरी बोलायचं आहे? ग्रामीण यावर्षी आम्ही नवीन संकल्पना केली. गेल्या वर्षी सायकल मालिकावीर होती. यावर्षी आम्ही ग्रामीण 55,000 प्राईज ठेवलं आहे, पण मॅन ऑफ द सिरीज आम्ही बाईक ठेवले. बाईक कुठे 2 लाखाला सुद्धा बाईक नसते. आम्ही 55,000 बाईक ठेवायचा प्रयत्न केला. त्या ग्रामीण खेळाडूंना वाव मिळाला पाहिजे, त्यासाठी आम्ही पुढे आणण्याचा प्रयत्न केला. विजयमाने सांगितलं यावेळी बाईक पण ठेवायची. मॅन ऑफ द सिरीज दोघांना पण बाईक ठेवलेलं. क्या बात आहे. थँक्यू सो मच. दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. धीरन टॉस जिंकलाय प्रथम. या ठिकाणी आपण बघितलं तर त्यांनी निर्णय घेतला आहे गोलंदाजी करण्याचा. प्रतिस्पर्धी संघाला करायला लागेल बॅटिंग. सामना अटीतटीचा असणार आहे, परंतु याच दरम्यान धीरेंद्र अनेक चांगल्या गोष्टीवरती प्रकाश जोड टाकलेला आहे. ग्रामीण भागाकरता 55,000 रुपयामध्ये कॅश प्राईज असेलच, आणि त्याचबरोबर विजय मामा यांच्या संकल्पनेमधून दुचाकीवरती देखील स्वार होणारा खेळाडू आपण बघणार आहोत. सगळ्या कंबॉक्समध्ये प्रमोशन घेऊन वाट बघतायत. ऐकूया त्यांचा आवाज. 3 बॉलचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिलं आपल्याला पाहायला मिळतं. विजयासाठी टार्गेट सेट केले गेले 67 धावांचं. पहिलं षटक पॉवर प्लेचं. ऑफ साईडला इनफिल्डच्या वरून इनसाईड आउटचा फटका जरूर खेळला होता. चांगला बॉडम हँडचा चांगला वापर केला होता. सिंगल मेल मिड ऑफच्या क्षेत्रातून चेंडू येईपर्यंत 1 धाव अर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती फलकावर 5 या धावसंख्येवर. सुरुवात तर यावेळेला आपण पाहू शकतायत गोलंदाजाच्या बाबतीमध्ये चांगली झाले. जतीन पाटीलला आपण पाहतायत. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. राजेश बाद झाल्यानंतर रामदास आणि भरत. मात्र या 2 खेळाडूंवर दारोमदार पाहायला मिळतंय. दोन्ही फलंदाज चांगले आहेत, परंतु तुम्हाला कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही, तर मैदानाच्या आतमध्ये गुणवत्ता सिद्ध करावी लागते. ऑन साईडला काय फटका खेळलाय. मनगडाचा वापर करत असताना कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा खणखणीत दर्जेदार विजय मामा चषक चौकार.
क्लास यावेळेला दर्शवत असताना फलंदाज मिस्टर रामदासला आपण पाहतायत. कडक शॉट होता, पायावरचा चेंडू अगदी मनगडाचा वापर करत असताना बॉलमॅन चांगला वापर केला, चौकार मिळाला जतीन पाटीलच्या गोलंदाजीवर. ऑन साईडला बिटवीन द गॅपमध्ये खेळलाय, फ्लिकचा फटका आहे, नरम हाताने खेळला होता, गॅप शोधला आणि सरळ चेंडूला पाठवला आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी. हा लगातार दुसरा चौकार. थँक्यू डीजे. या ठिकाणी या व्यासपीठावरती सुप्रसिद्ध बिल्डर आणि समाजसेवक मधुकर गावड साहेबांचं शुभागमन झालेलं आहे आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. मी विजय मामाला विनंती करेन, आदरणीय मधुकर गावड साहेबांचा आपण यथोचित सन्मान करावा. सुप्रसिद्ध बिल्डर आणि समाजसेवक या स्पर्धेच्या निमित्तानं आता या भव्य मंचावरती उपस्थित आहेत. सर वेलकम, आपलं स्वागत आहे. V24 फाउंडेशनच्या वतीनं मामांच्या वतीनं आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. सामना देखील सुरुवात होते, तिथेही आमचं लक्ष असणार आहे. आज सन्मान झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण समालोचन कक्षाकडे जाणार आहोत. 18 बॉल आणि विजयासाठी 54 रन्स हे लक्षात असू द्या. 18 बॉल 54 रन्स. थँक्यू. उमंग प्रॉपर्टीज ट्रॉफीचे स्पॉन्सर आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सर उपस्थित आहात आणि मी व्यासपीठावरील सगळ्या आमच्या मित्रांना विनंती करेन, साहेबांनी आपल्याला 10,000 रुपयाची आर्थिक मदत केली. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण त्यांच्यासाठी करूया. थँक्यू सो मच मधुकर गावड साहेब. अजून एक सन्मान आपण या ठिकाणी करतोय. प्रमोद, तोपर्यंत कॉमेंट्री चालू ठेवा. पहिलाच बॉल डॉट. खेळाडू कक्षांमध्ये फक्त खेळाडूच बसतील. जो खेळाडू कक्ष उभारलाय तुम्ही खेळाडू कक्षांमध्ये बसून घ्या. कोणीही बाहेर दिसणार नाही याची दखल घ्या प्लीज. कोणीही बाहेर दिसणार नाही याची दखल घ्यायची. आपण आतमध्ये बसून घ्यायचं. तो स्टँड आहे तो तुमच्यासाठीच उभारला गेलाय. प्लीज थोडंसं आम्ही तुम्हाला हंबल रिक्वेस्ट करतोय, कारण डिसिप्लिन इज मोस्ट इम्पॉर्टंट. हितेश भगत यांना मी विनंती करेन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचे. आदरणीय हितेश भगत, आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. आत्ताच आपण बघितलं तर गावड साहेबांनी 10,000 रुपयाची आर्थिक मदत केली या स्पर्धेला. थँक्यू सो मच. मान्यवरांचा सन्मान करणं आमची परंपरा आणि संस्कृती राहिलेली आहे. V24 फाउंडेशनच्या माध्यमातून विजय मामा सन्मान करत आहेत. ओव्हर टू प्रमोद. 2 बॉलचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या 14 जाऊन पोहोचली गेले. यस पंच नो बॉलचा इशारा करतायत बिमरच्या स्वरूपात. बिमरचा हा नो बॉल आपण पाहत आहेत आणि फ्रीडचा सिग्नल त्या ठिकाणी मिळाला आहे लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटरला. नासिरबाई जे आपण पाहत आहेत बाळाबाई यांच्याकडून आपण पाहू शकतायत भरतसाठी 1 षटकारासाठी 300 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी लागलं गेलंय. अन्य जो खेळाडू कक्ष आहे त्या ठिकाणाहून पण तुम्हाला मॅचचा आनंद घेता येईल. कारण एखादा खेळाडू बाउंड्री लाईन टच असतो आणि तो जीवाची आकांक्षा करतो षटकार वाचवण्यासाठी किंवा कॅच घेण्यासाठी. त्यावेळेला तुमच्या अंगावर जाऊन आदळेल, तुम्हाला सुद्धा जखम होईल आणि खेळाडूला सुद्धा. आणि ज्या बॅट्स खुर्च्या ज्या आहेत त्या मात्र तुम्ही पाठीमागे ठेवायच्या आहेत प्लीज. ही हंबल रिक्वेस्ट असेल. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज.
18 रन झालेले आहेत. ते विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहू शकताय जवळजवळ 49 रनची आवश्यकता आहे. अग्रिसेना आणि V24 फाउंडेशन पुरस्कृत विजय घरत अर्थातच तुम्हा सर्वांचे लाडके मामा चषक 2025 भव्य दिव्य क्रिकेटचा महासंग्राम, टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम वसई विरारमध्ये एक टॉपची स्पर्धा म्हणून जी ओळखली जाते. संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झालेत आतापर्यंत 5. षटक क्रमांक 2. ऑफ साईडला अतिशय सुंदर पद्धतीने ऑन दी अप खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पनामा कॅप परिधान करणारे. फार टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे खेळाडू आपल्याला आढळताना पाहायला मिळतात जे पनामा कॅपचा खूप मोठ्या प्रमाणात वापर करताना पाहू शकाल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 19 आता बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये 48 धावसंख्येची आवश्यकता असेल. 12 बॉल 48. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. या आपण ऐकूया टायटल सॉन्ग. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सुप्रसिद्ध ऐतिहासिक मैदानात चंदन सारच्या या मैदानात सुरू असलेला क्रिकेटचा घमासान आजचा सलग 3रा दिवस या स्पर्धेचा पाहायला मिळतोय. विविध पारितोषिके या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षकांना आकर्षक बक्षिसे लकी ड्रॉच्या माध्यमातून. चांगला बॉल होता. ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं. सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 11 बॉल आणि 48 रन्स असं सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. विजय मामा चषक 2025 सर्वांना वेळ लावणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग करत असताना चेंडू सरळ निघून येईल आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी. मॅग्निफिसंट शॉट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॅक टू द बॉलर हेड. षटकार. थँक्यू. संघाची धावसंख्या 25. 42 ची आवश्यकता आहे. 10 बॉल आणि 42 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक षटकारासाठी आदरणीय जनाब नासिरभाई यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. या वेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. ऑफ साईडला येतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 26 रन्स. विजयासाठी अजून सुद्धा 41 रनची आवश्यकता. भलं मोठं लक्ष समोर ठेवण्यात आलं. प्रथम बॅटिंग करताना आपण पाहू शकलात एका साईडला आई भवानी मारंबल पाडा आणि एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतोय बदाम 11 पांडवास. अप्रतिम चांगला फटका. बॅकफुट पंच केला जातोय. स्क्वेअर ऑफ द विकेट आणि सरळ चेंडू आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी खणखणीत चौकार. थँक्यू. चांगला फटका होता. बॅकफुटला गेले. जागा बनवली. रूम दिला आणि सरळ चेंडू चौकार. ऑन साईडला खूप सुंदर फटका तर आहे परंतु डिस्टन्स क्लिअर करू शकले नाहीत आणि ते विकेट मिळेल. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. गॉन. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 5. शेवटचा बॉल आहे षटकातील. 7 बॉल आहेत आणि 7 बॉलमध्ये अजून सुद्धा 37 रनची आवश्यकता आहे. 7 बॉल आणि 37 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहताय ती स्पर्धा यूट्यूब लाईव्हला कव्हर होते सावली क्रिएशनच्या माध्यमातून. V24 फाउंडेशन व अग्रिसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2025चा आजचा सलग 3रा दिवस
या स्पर्धेचा चहूबाजूने आमचे लाडके प्रेक्षक राजे. जसजसं दिवस पुढे जाईल, जसजसं सत्र हे पुढे जाईल, तसतसं रोमहर्षक सामने तुम्हाला पाहायला मिळतील. आणि क्वालिटी दर्जाची स्पर्धा कशी असावी, कारण ही स्पर्धा आहे परंपरेची. 90 वर्ष या स्पर्धेचं पाहायला मिळतं. गेले 8 वर्ष आपण पाहिलं आणि यंदाच्या वर्षात काहीतरी नाविन्य म्हणून आज ग्रामीण आणि शहरी भागांसाठी एक एक बाईक आपल्याला पाहायला मिळते. हे काहीतरी वेगळं करण्याची इच्छाशक्ती प्रबळ करणारा असं व्यक्तिमत्व म्हणजेच विजय मामा. विजय मामा यांना मानाचा मुजरा असेल. या ग्रामीण खेळाडूंसाठी काहीतरी व्यासपीठ मिळावं या स्पर्धेच्या माध्यमातून. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फिल्डर फ्रेममध्ये येतोय. कॅच नंबर 2, ग्रेट कॅच, फलंदाज बाद. थँक्यू. काय जबरदस्त झेल विशाल पाटीलच्या माध्यमातून 2 झेल यावेळेला टिपले गेले आणि 2 बॉलवर 2 सफलता प्राप्त झाल्या. 6 बॉल आणि 37 रन्स हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. एक परफेक्ट आयोजन कसं असावं, सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं या स्पर्धेचं. कारण आयोजन म्हटलं तर घर कमी आणि मैदान जास्त, हेच समीकरण म्हणजे आयोजन पाहायला मिळतं. खूप मेहनत घ्यावी लागते. फक्त बोलून चालत नाही, स्वतः स्वप्न सत्यात साकारावं लागतं आणि तेच मात्र स्वप्न आज पूर्ण होत असताना पाहायला मिळतं. या 90व्या वर्षाचं संघाची धावसंख्या स्कोरकार्डवर 30. व्हेरी नाईस फिल्डिंग बाय विशाल पाटील. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक फिल्डिंग. एक्सलंट कॅच. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर हार्दिक. उलटॉस बॉल होता परंतु इथे व्यवस्थित बॅटवर घेऊ शकले नाहीत. यस गॉन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावले, परिपूर्णता स्थिर राहिले, 30 वर जाऊन पोहोचली गेली. संघाची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचली गेले. 37 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. अतिशय चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आजचा सलग 3रा दिवस या स्पर्धेचा. पाहुण्यांचे रेलचेल, विजय मामाच्या प्रेमाच्या प्रती मात्र आपण पाहतायत. या सन्मानाच्या प्रती सातत्याने या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित राहतात, कारण हे नितांत प्रेम आहे विजय मामा यांच्यावर. ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हरला सरळ चेंडू निघून जाईल. जबरदस्त इनफिल्डच्या वरून जागा बनवली आणि गॅप शोधला. सरळ चेंडू निघून चाललाय. 4 धावन करता. मॅग्निफिसंट शॉट. 4 रन. चांगला फटका होता. 34 रन ऑन दी बोर्ड लागले आहेत. 2 बॉलचा खेळ झालाय. हा बॉल आपण पाहिला तर आउटसाइड लेग स्टंप सोडून जाणार होता. यस, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना सूर्यकांत म्हात्रे पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर एका साईडला खालिद सय्यद यांना आपण पाहू शकतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर आतापर्यंत 35. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा, नेत्रदीपक आणि पारदर्शकता स्पर्धेची कशी असावी. ऑन साइडला फटका तर छान आहे, परंतु डिस्टन्स क्लिअर होणार की नाही हा प्रश्नचिन्ह होता. गुड कॅच, फलंदाज बाद. खूप चांगल्या पद्धतीने झेल टिपलेत. एका साइडला आपण पाहतायत आई भवानी मारंबलपाडा कमबॅक करत असताना पाहायला मिळते. 35ला धक्का क्रमांक जवळजवळ 7वा.
मानाचा चषक आहे आणि ज्या पद्धतीने सन्मानाची ही स्पर्धा, परंपरेची ही स्पर्धा पाहायला मिळते. अप्रतिम चांगला बॉल होता, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑनचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती फलकावर 36. आता हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना आई भवानी मारंबलपाडा या टीमच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज. तर यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल दोन संघांच्या दरम्यान. V24 बॉयज चंदनसार आणि बदाम 11 चंदनसार या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला नेक्स्ट मॅच. त्यानंतर आई ग्रुप परेडपाडा आणि NCC नारंगी ब दोन्ही संघाचे कॅप्टन किंवा प्रतिनिधी आले असतील तर आपण रिपोर्टिंग करा लगेच. आणि इथून सरळ चेंडू निघून जातोय. आता फक्त आणि फक्त औपचारिकता, फॉर्मॅलिटी फक्त बाकी राहिले या सामन्याची. संपूर्ण V24 चंदनसारची टीम विजय मामा यांच्या समवेत एक फोटो सेशन अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकतायत. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. इथून आपण पाहिलं तर चांगले प्रयत्न केले होते आणि पाहता पाहता संघ विजयी होत असताना पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन आई भवानी मारंबलपाडा अँड हार्ड लक बदाम 11 पांडवास. तर दोन्ही संघाचं यावेळेला धन्यवाद व्यक्त करूया आणि अभिनंदन करूया. आपण एका साईडला आई भवानी मारंबलपाडा आणि विशाल पाटील ठरतायत या प्लेयर ऑफ द मॅच, या मॅचचे गेम चेंजर ऑफ द मॅच.